आज आपण घेणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील श्री ज्योतिबा मंदिराची माहिती। ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक मंदिर आहे। ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात। कोल्हापूरहून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे। ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात। सपाट प्रदेशात 1000 फूट उंचीवर शंखाकृती हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात। ज्योतिबा किंवा केदार या देवतेचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो। महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिराचा उल्लेख आहे। खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे। अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो। ग्रामीण लोकगीतांतून व ओव्यांतून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे। देवामंदी देव ज्योतिबा लई मोठा, चैत्याच्या महिन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा असे काव्यातून श्री ज्योतिबा यांचे वर्णन केले आहे। ज्योतिबा डोंगरावर 3 प्रमुख देवळे आहेत। ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत। ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते। ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे। प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजला होता। येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती। कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली। या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली। केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला, म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले। रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये, म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे। म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे। तर आता आपण पाहू ज्योतिबाच्या मंदिराची रचना। ती खूपच सुंदर आहे। देवळाकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते। या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच 3 देवळांचा समूह दृष्टीस पडतो। या 3 देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे। या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त किवळगावच्या नावजी साळुंखे पाटलांनी म्हणजे संत नावजीनाथ केलेले आहे असे म्हणतात। ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडवलेल्या या चतुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूल आहे। शेजारी ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे। ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते। ज्योतिबाचे दर्शन घेण्या अगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे। ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो। येथील वाडी रत्नागिरी गावात पुजारी व दुकानदारांची घरे आहेत। ज्योतिबाच्या जन्मदिवशी म्हणजेच रविवारी व श्रावण शुद्ध षष्टीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते। रत्नासुरावर मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ चैत्री पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते। कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या इतर भागातूनही लाखो भाविक येथे गोळा होतात। चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते। नंतर ज्योतिबाच्या चांदीची मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिराकडे निघते। या मिरवणुकीत अनेक सासन काठ्या नाचवत नेल्या जातात। ज्योतिबाच्या यात्रेत 50हून अधिक छोट्या मोठ्या शासन काठ्या असतात। तर ही प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे शासन काठ्यांची, ती आजही चालू आहे। तर हा आहे ज्योतिबा आणि मंदिराचा इतिहास। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून जे मी भविष्यात जे व्हिडिओ आणणार आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। धन्यवाद। हो अंबाबाईची हाक ऐकली देवान, सत्वर रणी